श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. धनत्रयोदशी हा खूप महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी आपण भगवान धन्वंतरी, भगवान कुबेर देव, माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांची पूजन करत असतो. आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, धन, दौलत, आयु, आरोग्य याची बरकत व्हावी यासाठी धनत्रयोदशी हा दिवस साजरा केला जात असतो. या दिवशी भगवान विष्णूंचा अवतार असलेले भगवान धन्वंतरी यांनी समुद्र मंथनामधून अमृताचा कलश वर आणलेला होता. तेव्हापासूनच आरोग्याचे देवता म्हणून धन्वंतरी यांची पूजन केलं जातं. आज संध्याकाळी आपल्याला धन्वंतरींबरोबरच कुबेर भगवानांचं सुद्धा पूजन करायचं आहे. धन म्हणजे सुख, समृद्धी, पैसा आणि तेरस म्हणजे 13वा दिवस. त्यामुळेच धनत्रयोदशी हा दिवस जो आहे तर तो खूप खूप महत्त्वाचा मानला जातो. आपल्या घरात कधीच पैशांची कमतरता नसावी. जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे, पितृदोष आहे, वास्तुदोष आहे, ग्रहदोष आहे, घरामध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असतात. छोट्या छोट्या कारणांवरनं घरामध्ये खूप भांडण होत असतं. पती पत्नीचं जमतच नाही, नवरा बायकोचं ऐकत नाही, बायको नवऱ्याचं ऐकत नाही, मुलं नवऱ्याचं ऐकत नाही, आईवडिलांचं ऐकत नाही. अशा समस्या ज्यावेळेस आपल्या घरामध्ये असतात त्यावेळेस समजून जायचं की आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती आहे. आता ह्याच नकारात्मक शक्ती संपवण्यासाठीच आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशी हे उपाय करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. बघा, हे जे दिवाळीचे 5 ते 6 दिवस असतात यावेळेस आपल्या पृथ्वी तलावरती लाखो पटीने ह्या सकारात्मक ऊर्जा सक्रिय असतात. आपल्या अवतीभोवती 2 प्रकारच्या ऊर्जांचं वलय असतं. पहिली म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि दुसरी म्हणजे नकारात्मक ऊर्जा. सकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या कामांना आपल्याला गती मिळते, नकारात्मक ऊर्जा असेल तर तिथेच आपली कामे खोळंबत असतात. तर त्यासाठीच आपल्याला कापूरचा हा उपाय करायचा आहे. कापूर हा सकारात्मक ऊर्जेने खूप भरलेला असतो आणि हा कापूरचा उपाय जर आपण केला तर नक्कीच आपल्या जीवनातली गरिबीही संपेल आणि घरामध्ये जे काही दोष आहेत तर तेही संपतील. फक्त ज्यावेळेस आपण उपाय करतो ना तर त्यामध्ये सातत्य असणं तितकंच गरजेचं आहे. आता बघा, म्हणजे तुम्ही आजच्या दिवस उपाय करणार आणि परत त्या गोष्टींकडे तुम्ही बघणारच नाही, असं चालत नाही. त्यासाठी आपल्याला हे उपाय वारंवार करायचे असतात. वारंवार हे स्तोत्र, हे मंत्र पठण करायचे असतात. रोज जर तुम्हाला शक्य झालं तर रोज घरामध्ये स्तोत्र आणि मंत्रांचं पठण आपल्याकडनं झालं पाहिजे. आणि ज्या ह्या पवित्र तिथी असतात या तिथींना हे उपाय पण आपल्याकडनं झालेच पाहिजे. त्यावेळेस हे जे दोष असतात तर ते घरातले दूर होत असतात. तर आज संध्याकाळी तुम्हाला घरात कापूर जाळायचा आहे. आता हा कापूर कशा पद्धतीने जाळायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. सर्वात प्रथम तुम्हाला आज संध्याकाळी तुमचं पूजन झालं की त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकतात. संध्याकाळी 6 नंतर तुम्ही कधीही हा उपाय केला तरीही चालेल. तुम्हाला ज्या वेळेत टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. या उपायासाठी तुम्हाला कापूर घ्यायचा आहे. कापूर हा भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम, नाही तर घरातला आपला साधा कापूर जो असतो तो घेतला तरीही चालेल. काय करायचं आहे, कापूर एखाद्या प्लेटमध्ये, वाटीमध्ये तुम्ही घ्या. त्यानंतर आता ह्या ज्या 2 ते 3 वस्तू सांगणार आहे त्या सर्वात प्रथम तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि देवघरासमोर दिवा प्रज्वलित असावा, आसन टाकायचं, त्या आसनावरती बसायचं आणि ह्या वस्तू हातामध्ये घ्यायच्या आहेत. आता कोणकोणत्या वस्तू आहेत? सर्वात पहिलं म्हणजे पिवळी मोहरी. पिवळी मोहरी ही आपल्या घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी, निगेटिव्ह एनर्जी संपवण्यासाठी खूप खूप प्रभावी मानली जाते. त्यामुळे पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे. चिमूटभर घेऊ शकता. आता पिवळी मोहरी नसेल तर काय करावं, तर मग तुम्ही काळी मोहरी घेतली तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला जे तीळ असतात, पांढरे तीळ जे असतात ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात. त्यामुळे बघा, आपण कधीच कोणाला आपल्या घरातले तीळ जे आहेत तर ते देत नाही. तर हे पांढरे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत. किती? चिमूटभर पांढरे तीळ तुम्हाला घ्यायचे आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला दालचिनीची पावडर असेल तर दालचिनीची पावडर घ्या किंवा दालचिनीचा एखादा छोटासा तुकडा जरी घेतला तरीही चालेल. तर ह्या 3 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत. ह्या 3 वस्तू घेतल्यानंतर सर्वात प्रथम देवघरासमोर बसायचं आहे. तिथे बसल्यानंतर ह्या वस्तूंवरती तुम्हाला एक सेवा करायची आहे. ही सेवा कोणती आहे तर आपल्याला ह्या वस्तूंना अभिमंत्रित करायचं आहे. त्यासाठी ह्यावरती तुम्हाला
कमलात्मक मंत्राची सेवा करायची आहे. कमलात्मक मंत्र तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. हा जो मंत्र आहे हा कमलात्मक मंत्र आहे आणि हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे. हा 108 वेळेस तुम्हाला त्या वस्तूंवरती म्हणायचा आहे. माळ हातामध्ये घेऊन सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा एखादी काहीतरी वस्तू जवळ ठेवा. 108च्या प्रमाणामध्ये 108 नाणे तुम्ही ठेवू शकता, 108 तांदळाची दाणे ठेवू शकता आणि त्यावरती तुम्ही हा जो मंत्र आहे तर तो 108 वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे. आता ह्या वस्तूंना आपण अभिमंत्रित केलं की त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करा की माझ्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे, दोष आहेत, संकटे आहेत, दुःख आहे तर ते दूर कर. माझ्या घरामध्ये सुख, समृद्धी, धन, दौलत, आयु आरोग्य याची बरकत घेऊन ये. अशा पद्धतीचा भाव आपल्याला ठेवायचा आणि जो कापूर आपण घेतलेला आहे तो कापूर तुम्हाला दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा आहे. काडीच्या पेटीच्या साह्याने कापूर प्रज्वलित करायचा नाही आणि कधीच करायचा नसतो, हे लक्षात ठेवा. नेहमी कापूर हा दिव्याच्याच साह्याने प्रज्वलित करायचा. कापूर प्रज्वलित केला की त्यानंतर ह्या सर्व वस्तू तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तिथे बसूनच माता लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे. माझ्या घरातील सर्व नकारात्मकता संपू दे अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. आता ह्या वस्तू जळाल्या की त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू थोड्याशा थंड होऊन द्यायच्या, जळेल तितके जळून द्यायच्या. त्यानंतर संपूर्ण वस्तूंची जी राख आहे तर ती तुम्हाला निर्माल्यात टाकायची आहे. निर्माल्याला जागा नसेल तर आपल्या घरामध्ये जे झाड असेल किंवा थोडीफार माती वगैरे असेल तर तिथे टाका किंवा एखाद्या झाडाखाली जरी तुम्ही टाकलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत हे 2 ते 3 उपाय आपल्याला करायचे आहेत. तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होईल. आता पहिल्यांदा घरावरनं काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे. अजून 2 ते 3 उपाय चॅनलवरती टाकलेले आहे. आवर्जून जाऊन चेक करा आणि तेही उपाय करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या घरातील आज जी काही नकारात्मकता असेल तर ती संपवण्यासाठी खूप खूप प्रभावी आणि त्याचबरोबर आपल्या घरातील जे काही दोष आहेत तर ते संपवण्यासाठी सुद्धा हे खूप खूप प्रभावी उपाय आहेत. तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला यांचा फायदा होईल. फक्त ज्यावेळेस एखादे उपाय करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये सुतक पिरियड्सचे अजिबात नसावं. घरामध्ये सात्विक वातावरण ठेवा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.